नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाची पोळी। अतिशय सुंदर अशी ही गोड पोळी लागते खायला। तिळापासून बनवायची आहे आणि साखर किंवा गुळाचा वापर तुम्ही करू शकता। तर सुरुवातीला मी काय करते, 1 वाटी तीळ घेते, त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। तीळ छान रंग बदलेपर्यंत आणि तडतडू लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थंड करून घ्यायचे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले तीळ घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये तुम्ही गुळ पावडर किंवा पिठी साखरेचा वापर करू शकता। मी ते पिठी साखर घातली 1 वाटीभर आणि वेलची घातलेली आहे। 3 ते 4 वेलच्यातले मी दाणे काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। तर आतलं स्टफिंग जे आहे पोळीतलं ते आता इथे तयार झालेलं आहे। आणि पोळी लाटण्यासाठी आपण जे घरी चपातीचं पीठ मळतो, जे कणिक तयार करतो तेच करायचं आहे। गव्हाच्या पिठापासून आपल्याला पीठ मळून घ्यायचे घट्टसर आणि त्यानंतर तुम्ही हे मळून घ्यायची थोडीशी किंवा हातावरती तुम्ही त्याची पारी सुद्धा करून घेऊ शकता। मी थोडीशी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं, आतमध्ये जेवढं राहील शक्य असेल तेवढं आपल्याला सारण घालायचं। मी इथे 2 चमचेभर एवढं सारण ह्याच्यामध्ये घालते आणि आता व्यवस्थित बंद करून घ्यायचंय। अतिशय सोपी आहे लाटायला, काहीच निघत नाही आणि पटापट होतात ह्या पोळ्या। तुम्ही हे सारण बनवून सुद्धा ठेवू शकता आठवडाभर आणि नंतर हवी तेव्हा सुद्धा ही पोळी तुम्ही बनवून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने मी इथे ही पोळी लाटायला घेतलेली आहे। तर सुक्या पिठाचा वापर करत करत लाटायची आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। जर गरज असेल तरच इथे सुक्या पिठाचा आपण वापर करणार आहोत आणि पोळी लाटून घेणार आहोत। अगदी अतिशय सुंदर लाटली जाते, तुम्ही पाहू शकता कुठेही पोळी फाटली जात नाहीये। अगदी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे पोळी। तुम्ही अगदी 2-3 पोळ्या करून घेतलात आणि नंतर एकत्र शेकवल्यात तरी सुद्धा चालेल। अजिबात ही पोळी विस्कटत नाही, एकदम परफेक्ट अशी असते। तर इथे मी पोळी लाटून घेतली आहे। पॅनवरती टाकायची आहे। पॅन सुरुवातीला गरम करून घ्यायचा आणि स्लो टू मीडियम हीटवरती जसं आपण चपाती शेकवतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी सुद्धा शेकवून घ्यायची। तर एका बाजूने थोडी शेकल्यानंतर मी पलटून घेतली आहे। त्यानंतर वरतून मी तेल लावते, तुपाचा वापर करू शकता। तर इथे तेल लावून घेते मी, त्यानंतर पुन्हा पलटते। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर ही पोळी फुगली सुद्धा जाते, किती परफेक्ट अशी फुगली आहे बघा। तर वरतून सुद्धा पुन्हा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। अतिशय सुंदर पोळ्या तयार होतात तिळाच्या। चहासोबत, दुधासोबत तुम्ही हा खाऊ शकता किंवा आमटीसोबत सुद्धा हा खाऊ शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा ही तिळाची पोळी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।